सर आज बैठक झाली रेल्वे विभागाची. बरेचसे प्रश्न आहेत आपल्या जिल्ह्यातले, आपल्याला माहिती आहे. अगदी बीड परळीपासून तर नाशिकचा विषय आता त्यात थोडा मी काय म्हणतात तिकडून घ्यायचं. नेमकं काय काय चर्चा झाली, कशी? माझ्या मतदारसंघातील अनेक प्रश्न होते. सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न होता म्हणजे नगर ते पुणा इंटरसिटी झाली पाहिजे. त्या इंटरसिटीचा फायदा निश्चित नगर आणि पुण्यातील जे व्यावसायिक लोक आहे, जे नोकरी निमित्ताने नगर किंवा पुणा या ठिकाणी नोकरी करतात, त्यांना त्या ठिकाणी त्याचा फायदा होईल. दुसरा काही संभाजीनगर ते देवगड ते शनी शिंगणापूर आणि शनी शिंगणापूर ते नगर ते गणपती रांजणगाव शिक्रापूर ते पुणा या रेल्वेची मागणी केली आणि त्याबाबत मंजुरी पण देण्यात आलेली आहे. पण तो ज्या पद्धतीने ते कार्यान्वित होणं अपेक्षित आहे, त्याची जी फास्ट प्रोसेस होणे अपेक्षित आहे, DPR वगैरे, त्याची तात्काळ मी मागणी केली आणि लवकरात लवकर तो प्रश्न मार्गी लागला पाहिजे. दुसरा माझा बीड परळी नगर या रेल्वेची बाबत एक चर्चा त्या ठिकाणी झाली. बीड ते नेवासा ते श्रीरामपूर अशा काही रेल्वेंच्या बाबत मागणी केल्या. आणि दिव्यांग लोकांसाठी सगळ्यात महत्त्वाचं दिव्यांगांसाठी महत्त्वाचे UTID ते पासेसचा मधल्या कालखंडामध्ये बंद झाले. ते पासेस चालू झाले पाहिजेत. कोविडमध्ये बऱ्याच रेल्वे बंद झाले, रेल्वे थांबे बंद झाले, ते सुरू झाले पाहिजे. अशा अनेक मागण्या त्या ठिकाणी मी केलेल्या आहेत. दुसरा प्रश्न आहे, काल अबू आझमीने एक विधान केलेलं आहे. सध्या वारी सुरू आहे, पंढरपूरकडे संतांच्या पालख्या चालल्या. अशामध्ये त्यांनी म्हटलंय की रस्त्यांवर ही सगळी गर्दी केली जाते, आम्ही जेव्हा नमाज पढतो त्यावेळेस आमच्यावरती टीका केली जाते, असं विधान केलेलं आहे. वारी ही परंपरा आहे आणि त्या वारीवर बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही. त्यामुळं असं कुणी जर वक्तव्य करीत असेल तर त्या गोष्टीचा मी निषेध करतो. हे महाराष्ट्रातील हे आध्यात्मिक वारसा आहे. वारकरी संप्रदायांचा हा सण उत्सव असतो. त्यामध्ये असंख्य माझ्या महाराष्ट्रातील नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेरील सुद्धा भोळे भाबडे शेतकरी बांधव माझे भाविक भक्त पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला येत असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा कोणाला अधिकार नाही. असं कुणी जर बोलत असेल तर मी अखंड वारकऱ्यांच्या वतीने त्यांचा त्या ठिकाणी निषेध करतो. तुम्ही अधिकाऱ्यांचं का म्हणलं, जे तुम्ही पेपरची कात्रण दाखवली तर नेमकं प्रकरण काय? अधिकाऱ्यांनी काही गोष्टींचं काम करत असताना स्थानिक लोकप्रतिनिधीला विश्वासात घेणं अपेक्षित असतं. शेवट अधिकारी हा 2 वर्षांनी त्याची बदली होऊन जात असतो. तर स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्यासमोर तो मतदारसंघ असतो आणि काय बदल अपेक्षित आहे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि जर तुम्ही लोकप्रतिनिधीची जर संवाद साधला नाही तर तो निश्चित त्याचं नुकसान होत असतं. आणि असा संवाद योग्य वेळी साधला जात नाही म्हणून मी अधिकाऱ्यांची काही अधिकारी बाहेर डॉक्युमेंट देतात का? काही अधिकाऱ्यांच्या बाबत मी ज्यांचा आणि कुठला संबंध नाही अशा काही लोकांकडे सुद्धा मी डॉक्युमेंट पाहिले. थोडक्यात आता मी आमच्या नगर ते पुणा संभाजीनगर जी DPRची मागणी केली त्यामध्ये मी काही स्टेशन सुचवलेले आहे. त्यामध्ये माझ्या सुप्यामध्ये माल धक्का, कारण औद्योगिकरण आहे आणि एक अद्ययावत रेल्वे स्टेशन झालं पाहिजे, ही मागणी केलेली आहे. या मागण्या आम्हाला जर योग्य वेळी जर माहिती मिळाली तर आम्ही संबंधित मंत्री महोदयांशी चर्चा करून त्यावरती मार्ग काढू शकतो. आम्ही बऱ्याच वेळा मंत्री महोदयांशी चर्चा करत असून वरिष्ठांशी चर्चा करतो आणि त्या योजनेला मंजुरी देत असतो. पण शेवट DPR बनवायचं काम खालच्या लेवलचं असतं आणि त्यांनी जर त्यावेळेस आमच्याशी संपर्क नाही साधला तर निश्चित त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसान होत असतं. त्यामुळं या गोष्टींची मागणी केली आणि ते वेळेत मिळत नाही म्हणून मी अधिकाऱ्यांना सुचवलं की तुम्ही केंद्राच्या निगडीत हे डिपार्टमेंट आहे, आमच्याशी निगडीत डिपार्टमेंट आहे, तुम्ही आमच्या त्या भागातील लोकप्रतिनिधीची योग्य वेळी सुसंवाद साधला पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.